हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? छान ना? असायलाच हवं. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप चांगला, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ. आता आज आहे रविवार. आज आपला खास बेत असतो. त्यामुळे आता मी करणार आहे तर घी रोस्ट चिकन. आणि हे आता आपण करायला घ्यायचं आहे निलगिरी चिकन रोस्ट. हे करायला घ्यायचं आहे किंवा निलगिरी चिकन तंदूर हे करायला घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये काय काय घेतलं आहे बघा. मी चिकनचे असे मोठे मोठे पीस स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यांना तंदूरचे पीस करून द्या म्हणून सांगायचे तर ते देतात. त्याप्रमाणे मी हे स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पावडर मसाल्यामध्ये आपण हळद, गरम मसाला घेतलेला आहे. नंतर ओला मसाला इथं घेतलेला आहे. लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट. आणि इथं घेतलेले मी 4 बदाम, इथं 3 बदाम आणि 3 काजू घेतलेले आहेत. आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे. आणि हे दही घेतलेलं आहे. हे यातलं आपल्याला 3 ते 4 चमचे दही लागणार आहे. आणि इथं आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. इथं चवीप्रमाणे मीठ घेऊयात आपण. आणि आता हे आपण कालवून घेऊया. आता हे स्वच्छ केलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे आलं, लसूण, नंतर हे काजू, बदाम आणि हे पुदिन्याची आणि ह्याची पेस्ट आणि गरम मसाला आणि हळद हे सगळं पहिल्यांदा मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेऊया. आपला हा आता मसाला वाटून झालेला आहे. आता तो ह्याला लावूयात आणि त्यातमध्ये आपण दही घालूयात. पहिल्यांदा दही घालून घेऊयात आणि नंतर हा मसाला घालूयात. ह्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण दही घालून घेऊया. मी ह्याच्यात 3 चमचे दही घालत आहे. कारण आपल्याला त्यामध्ये लिंबू सुद्धा घालायचं आहे. त्यामुळे मी दही 3 चमचे. हे आंबट जास्त दही नाही आहे. आता ह्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला आपण घालूया आणि त्याला पूर्णपणे चोळून घेऊया म्हणजे आतपर्यंत जायला. आणि ह्याच्यामध्ये अर्धी पळी आपण तेल घालूया म्हणजे वरून तेल लावायची गरज नाही. हे आता आपण ह्याला लावून चोळून घेऊया चांगलं. आणि ह्याच्यात हे आणि हा लिंबू हे असं पिळून घेऊया आणि ह्याला सगळं पूर्णपणे लावून घेऊयात आपण. ह्याच्यामध्ये आता हा लिंबू अर्धा पिळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालूया. एवढं तेल घालून म्हणजे वरून आपल्याला जास्त तेल लावायला लागणार नाही. आता हे सगळं एकत्र करून आपण ह्याला व्यवस्थित चोळून घेऊया. हे आपला आता मसाला लावून झालेला आहे. आता ह्याला आपण अर्धा तास ते तासभर फ्रीजमध्ये ठेवून देऊया. जे आत त्याचे रस सगळे ॲब्झॉर्ब होतील आणि आलं, लसूण, मीठ, हळद किंवा पुदिना ह्याचं सगळा चिकनमध्ये चांगला हे मसाला बसल्यानंतर आपल्याला ते ओव्हनमध्ये किंवा ह्याच्यात गॅस तंदूरमध्ये भाजायला टाकायचं आहे. पण हे आता आपण अर्धा ते पाऊण तासभर जरी ठेवलं तरी सुद्धा चालते. हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात. हे आता आपलं तयार झालेलं आहे. हे आता आपल्याला फ्रीजमध्ये, तुम्ही फ्रीजला ठेवा किंवा फ्रीजरला ठेवा. हे आता ठेवून घेऊयात आपण. आता इथं आपण घी रोस्ट चिकन मसाला करायचा आहे. त्यासाठी आता इथे चिकन शिजवून घेऊया.
चिकन शिजत तोपर्यंत त्याचा आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी काय काय लागणार साहित्य ते बघूया. इथं आपण आता काय काय साहित्य घेतलं बघूया. इथं घेतलेलं आहे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे. आंबट दही नाही आहे, गोडसरच दही घेतलेलं आहे. जास्त आंबट दही घ्यायचं नाही. ते ह्याच्यातलं आता अर्धं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. ते कसे कसे काढायचं ते बघूया, मी सांगत जाईल तुम्हाला. हे पहिल्यांदा दही घेतलेलं आहे 1 वाटी. इथं मी 3 काजू आणि कांदा आपण पहिल्यांदा तेलामध्ये परतून तळून घेतलेलं आहे. काजू पण तळून घ्यायचे, 2-3च काजू जास्त घ्यायचे नाही. त्याच्यानंतर इथं आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना पेस्ट, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. इथं हळद घेतलेली आहे, एक गरम मसाला घेतलेला आहे. इथं धना, जिरा, बडीशेपची पावडर घेतलेली आहे. इथं घेतलेलं आहे काश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि इथं बॅडगी तिखट घेतलेलं आहे. बॅडगी तिखट थोडं जास्त घ्यायचं. तुम्ही इथं मिरच्या बॅडगीच्या भिजवून घेतल्या तरी पण चालतील. आता हे सगळा मसाला, दही, काजू आणि कांदा मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया. आता आपल्याला इथं घी रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी साहित्य काय काय लागणार बघा. फोडणीसाठी तमालपत्र, कांदा, जिरे आणि ही कढीपत्ता. त्याच्यानंतर हे दही मसाला आपण वाटून मगाशी घेतलेला तो. त्याच्यानंतर अर्धं दही हे मसाल्यामध्ये वाटलं आहे, अर्धं दही ठेवलेलं आहे. कशासाठी ते सांगेन मी. हे चिकन थोडंसं वाफवून घ्यायचं आहे, ह्याला शिजवून घ्यायचं नाही, वाफवून घ्यायचं आहे. आणि इथं फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे. आता इथं हे सगळं एकत्र केलेलं हे आपण कसं कसं फोडणी टाकायचं ते ह्याच्या पुढं आपण बघूयात. आता कढई तापत ठेवलेली आहे आपण पहिल्यांदा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी तूप घालून घेऊया. हे घरी केलेलं तूप आहे. तुम्ही बटर वगैरे घातलं तरी पण चालेल किंवा निम्म तेल निम्म तूप घातलं तरी पण चालेल. हे मी प्युअर सगळं तुपामध्येच करून घेणार आहे. आता ह्याला फोडणीला आपल्याला कांदा थोडा घालावा लागेल. पहिल्यांदा आपण तमालपत्र आणि जिरे घालून घेऊया थोडे. त्याच्यानंतर आपण इथं हा शिजलेला कांदा घालून घेऊया. चांगलं परतून घ्या तुम्ही पहिल्यांदा कांद्याला. कच्चा कांद्याचा वास पूर्णपणे जाऊन दे. हा आता आपला कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला होता तो पूर्णपणे घालून घ्या आणि ह्याला मोठ्या फ्लेमवरच आपण भाजून घ्यायचं आहे.
ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी घालून घेऊया, जेणेकरून खाली चिकटणार नाही. हा मसाला आता आपला भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण राहिलेलं जे दही होतं शिल्लक राहिलेलं ते दही घालून परत पुन्हा एकदा भाजून घेऊया. ह्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे वाटताना, त्यामुळं परत मीठ घालायला आपल्याला लागणार नाही. आता पूर्णपणे हलवून ह्याला झाकून ठेवूयात आणि ह्याला तेल सुटू देऊयात पहिल्यांदा. हा मसाला आपला भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण हे जे चिकन शिजलेलं होतं ते घालून घेऊया. हे ड्राय करायचं पूर्ण. आता ह्याच्यामध्ये आपण जो कढीपत्ता होता तो ह्यावेळी घालूया, आधी घालायचा नाही. आणि हे आपण आता पूर्ण हलवून त्याला शिजवून घेतलेलंच आहे. हे परत एकदा ह्याच्यात थोड्यामध्ये भाजून घेऊया. हे ऑलरेडी चिकन शिजलेलंच आहे. पूर्ण गाळ करून घेऊ नका, अर्धवट शिजवून घ्या, म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला आणखीन मुरायला एक थोडा वेळ आपण शिजवून वाफ काढायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपण पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे चिकन, अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. आता हे आपण ह्याला आता 2 मिनटं वाफेमध्ये झाकून ठेवूया. ह्याच्यात जरासं तेल काढायचं होतं बघा.
हे आपलं घी रोस्ट चिकन तयार झालेलं आहे. ही ड्राय डिश असती. हे आता आपण सर्व करूया. ह्याच्यावर कोथिंबीर आणि हे घालून गार्निश करून आपण चपाती किंवा नान किंवा रोटी बरोबर आपण हे सर्व करूयात. आता हे आता चिकन आपण एअर फ्रायरला भाजायसाठी ठेवायला लागलो आहे. आपण तुमच्याकडे तव्यावर असलं तर तव्यावर हे नुसतं ठेवून बारीक मंद गॅसवर तेल सोडून दोन्ही बाजूने आलटून पलटून भाजलं तरी चालतंय. आता मी इथं एअर फ्रायरला लावणार आहे. आता आपण एअर फ्रायरमध्ये ठेवूयात. एअर फ्रायरमध्ये ठेवून घेऊयात. ते एअर फ्रायरला 180 सेंटीग्रेड 180 डिग्रीला आपण त्याला 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत. पहिल्यांदा हे जर ठेवल्यानंतर आपण 12 मिनिटांनी बाहेर काढूयात आणि त्याला पलटी मारून परत 8 मिनिटासाठी ठेवून घेऊयात. आता हे सुरुवातीला आपण 12 मिनिटासाठी ह्याला भाजून घेऊया. हे आता आपण बाहेर काढूया आणि त्याला 8 मिनिटं राहिल्यानंतर ह्याला पलट टाकून घेऊया आणि त्याला परत भाजून घेऊया. आता हे परत एकदा भाजून घेऊयात आपण. झालं. 8 मिनिटं झाल्यानंतर आपण हे कसं झालंय ते बघूया. अशा पद्धतीनं आपली चिकन घी रोस्ट आणि निलगिरी तंदूरची चिकन थाळी तयार झाली बघा. एकदा नक्की करून बघा.